तर आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येतेय पुण्यातल्या रस्त्यावरती पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळालाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांच्यावरती 4 गोळ्या झाडलेल्या आहेत। काल रात्री ही घटना घडलेली आहे। नवी पेठेमध्ये घडलेल्या या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली। आंदेकर यांच्या बहिणीचे पती गणेश कोंकर यांच्या साथीदारासह गोळीबार झाला अशी माहिती समोर येते। आता आपण हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर आलेलं पाहतोय। हल्ला करण्यासाठी आलेले हे सगळेजण आपण पाहतोय। तब्बल 4 ते 5 गाड्या घेऊन इथे हल्लेखोर दाखल झालेले होते। नवी पेठेतले आपण दृश्य बघतोय। माजी नगरसेवकावरती हे दोघे जण उभे असताना आपण बघतोय कशा पद्धतीने हा हल्ला करण्यात आलेला आहे। अचानक 3 गाड्या इथे दाखल झाल्या आणि 3 ते 4 गाड्यांवरनं अनेक तरुण इथे दाखल झाले। त्या एकाच्या हातात बंदूक होती। त्याने वार करायला सुरुवात केली, गोळ्या झाडल्या। त्यानंतर इथे उभारून सुद्धा हातामध्ये जी पिस्तूल होती ते पिस्तूलनं हवेमध्ये गोळीबार केला आणि त्यानंतर हे सगळेजण तिथून पळून गेलेले आहेत। तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आणि त्यात स्पष्टपणे मारेकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत।